अगोदर एका कार्यक्रमामध्ये त्यांच्याच वडिलांनी स्टेटमेंट दिलेलं. कोण बसला उपोषणावर मला असं काय माहिती नाही. मी फक्त माझ्या वेळेवर खातो, म्हणजे ते काय मी माझा टाइम टू टाइम जेवतो. आणि आज हे एवढं मोठं विषय झाल्यानंतर ते येतात, VIP एंट्रीने डायरेक्ट आतमध्ये जातात. काय बोलून आले काय नाही. आम्हाला दुःख होत आहे की आम्ही खांद्याला खांदा लावून त्याच्याबरोबर बसणार आहे. आज आम्हाला बाहेर ढकललं गेलं. ह्या गोष्टीचं दुःख आहे. आणि हाच मोठा प्रश्न आहे की जो खांद्याला खांदा लावून आम्ही बसलो होतो, आम्ही पण कुठल्याही ना कुठल्या पक्षाचे आहेत ना, तिथं सर्वच पक्षाचे लोक होते, पण आम्ही राजकारण नाही केलं. आता ते येऊन आता काही मीडिया आज रात्रीपासून चालू होईल, आया रे आया हमारा नगरसेवक. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पश्चिमेच्या रिद्धिविनायक रुग्णालयामध्ये. 8 दिवसापासून आमरण उपोषणाला बसणारे विवेक तिवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रिद्धिविनायक रुग्णालयात आता दाखल केलेलं आहे. थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी माजी आमदार सितीश ठाकूर येऊन गेले, परंतु आज आपण जर पाहिलं तर बहुजन विकास आघाडीची वसई विरार शहर महानगरपालिकेत सत्ता आहे. जर सितीश ठाकूर येऊ शकतात तर महापौर का आले नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. विवेक तिवारी यांची काय मागणी होती? खरंच ही मागणी योग्य होती की अयोग्य होती? जर ती मागणी योग्य होती तर महापौर त्यांना बघायला का आले नाही? ज्या ठिकाणी विवेक तिवारी उपोषणाला बसलेले त्या ठिकाणी महापौर नेहमीच जातात. खरं तर महाराष्ट्राची संस्कृती आहे की ज्या ठिकाणी आंदोलनाचा व्यासपीठ असतो, उपोषणाचा व्यासपीठ असतो, त्या ठिकाणी सर्व पक्षी येतात. परंतु वसई विरारचा हा दुर्दैव आहे. इथे नेहमीच आपल्याला सत्ताधारी आणि विरोधक हा वाद पाहायला मिळतो. परंतु हा वाद आता इतका विकोपाला पोहोचलेला आहे की एक व्यक्ती 8 दिवसापासून उपोषण करतो, परंतु त्याच्या उपोषणाला ना तर आमदार येतात ना तर खासदार येतात. जाणून घ्या, आपल्यासोबत समाजसेवक आतिश सावंत आहेत. गेल्या 8 दिवसापासून ते विवेक तिवारी यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी होते. आतिशजी, अखेरीस वेळ अशी आली की विवेक तिवारींना या ठिकाणी दाखल करावं लागलं. काय सांगाल तुम्ही? हे आमचं दुर्भाग्य आहे नालासोपारा वसई विरारचं की प्रदीप पचांगेमुळे आज आमचे जे भाऊ आहेत विवेक तिवारी, ते 8 दिवसापासून उपोषणावर बसलेले. त्यांची तब्येत खराब झाली आणि त्यांना काहीतरी फिट किंवा स्ट्रोक काहीतरी आलं आणि त्याच्यामुळे त्यांना इथं आणून ऍडमिट करावं लागलं. दुःख ह्या गोष्टीचं आहे की आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय की ह्याच्यावर राजकारण नाही झालं पाहिजे, कोणताही पॉलिटिकलचा विषय नाही निघाला पाहिजे. पण कुठे ना कुठे 3 दिवसानंतर हा मुद्दा भटकायला लागला. CJP वरून काँग्रेसवरून शिवसेना, फलाना भरपूर काही चालायला लागलं. ठीक आहे, आज ह्या गोष्टीचं अजून मोठं दुःख होत आहे की विवेक तिवारी जेव्हा आता इथं ऍडमिट करायला त्यांना नेलं, तर मला ह्या गोष्टीचं एकदम हे विचारात पडलोय मी की जे त्याच्या बरोबर होते खांद्याला खांदा लावून, त्यांना तिकडे जायला दिलं नाही. आणि ते मागून आलेले नेता, जसे तुम्ही आता म्हणालात की माझी आमदार आणले, कोण आहेत ते उपोषणाला होते? त्यांना इथली काय माहिती आहे? आज तर 2-3 दिवसा अगोदर एका कार्यक्रमामध्ये त्यांच्याच वडिलांनी स्टेटमेंट दिलेलं. कोण बसला उपोषणावर मला असं काय माहिती नाही. मी फक्त माझ्या वेळेवर खातो, म्हणजे ते काय मी माझा टाइम टू टाइम जेवतो. आणि आज हे एवढं मोठं विषय झाल्यानंतर ते येतात, VIP एंट्रीने डायरेक्ट आतमध्ये जातात. काय बोलून आले काय नाही. आम्हाला दुःख होत आहे की आम्ही खांद्याला खांदा लावून त्याच्याबरोबर बसणार आहे. आज आम्हाला बाहेर ढकललं गेलं. पण आमदार पण तर नाही आले, खासदार पण तर नाही आले, त्यांची पण तर दुसरी बाजू आहे ना. हा, मग तेच म्हणतोय ना, हे आमच्या बरोबर एकदम दुर्व्यवहार चाललेला आहे. मी ह्या तर कुठल्याच पार्टीचं म्हणणं नाही घेत आहे की ही पार्टीला जिम्मेदार, ती पार्टी जिम्मेदार. इथं पॉलिटिकल विषयच नव्हता. पण आज जर ते सितीश ठाकूर आले, माजी आमदार, तुमचं म्हणणं पण बरोबर आहे की आमदार खासदारांनी पण आलं पाहिजे होतं, तो त्यांचा प्रश्न आहे, बरोबर आहे तुमचं. पण ह्या गोष्टीचं दुःख आहे आणि हाच मोठा प्रश्न आहे की जो खांद्याला खांदा लावून आम्ही बसलो होतो, आम्ही पण कुठल्या ना कुठल्या पक्षाचे आहेत ना, तिथं सर्वच पक्षाचे लोक होते, पण आम्ही राजकारण नाही केलं. आता ते येऊन आता काही मीडिया आज रात्रीपासून चालू होईल, आया रे आया हमारा नगरसेवक, हे सर्व ट्रोल चालू होणार. हा गोष्टीचं राजकारण झालेलं आहे आता आणि दुःख ह्या गोष्टीचं आहे. एवढंच म्हणेन की आम्हाला न जाता
आम्हाला न कळवता आतमध्ये ते कसे काय गेले, त्यांना ह्या विषयामधली काहीच माहिती नाही. आणि कुठे ना कुठे, आता मी ओपनली बोलतो की कुठे ना कुठे बीजेपीचं नाव बदनाम करण्यासाठी हे सर्व केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या 8 दिवसापासून विवेक तिवारी हे आमरण उपोषणाला बसले. अखेरीस अचानक आज त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले. परंतु इतके दिवस महापौर का आले नाही याचा प्रश्न नेमकं महापौरांना कोण विचारणार, या प्रश्नाचं उत्तर महापौर देऊ शकतात का? आणि खरंच जे मुजोर अधिकारी आहेत त्यांच्यावरती शासन करू शकत नाही का, अशी परिस्थिती आज वसई विरार शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.